सुरुवातीची बातमी आहे। पुणे आणि शिरूर वगळता पश्चिम महाराष्ट्रातून घड्याळ चिन्ह गायब झाल्याची चर्चा होऊ लागली। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ज्या जागा पक्ष लढत होता त्यापैकी अनेक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपसाठी सोडाव्या लागल्यात। तर इकडे मवियातही काही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडल्यात। पाहूया। चिन्हही आपल्याकडे राहायचंय, पक्षही आपल्याकडे राहायचा आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायची नाही। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीची मालकी दिल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वाढीचा संकल्प घेतलाय। नव्या उमेदीची ग्वाही देत चिन्ह तेच वेळ नवी या नाऱ्यानं अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीची वाटचाल सुरू झाली आहे। मात्र महायुतीच्या जागा वाटपात पुणे वगळता पश्चिम महाराष्ट्रातनं घड्याळच हद्दपार झाले। याआधी साताऱ्यातनं राष्ट्रवादी लढत होती, तिथे भाजपनं उमेदवार दिलाय। इकडे मवियात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं साताऱ्यात शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिली आहे। माढ्याची जागा राष्ट्रवादीकडे होती, विद्यमान खासदारामुळे ती जागाही भाजपकडे गेली। इकडे धैर्यशील मोहितेंना शरद पवार गटानं तिकीट दिलंय। नगरमधूनही राष्ट्रवादी लढत होती, विद्यमान खासदारामुळे ती जागाही भाजपला गेली। इकडे शरद पवारांनी निलेश लंकेंना तिथनं तिकीट दिलंय। कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे होती, विद्यमान खासदारांमुळे ती शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली। या बाजूला काँग्रेसकडनं शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली। मावळमधनं राष्ट्रवादी लढत होती, तिकडेही शिंदेंचे विद्यमान उमेदवार होते, तर शरद पवारांच्या गटानंही ती जागा ठाकरेंच्या उमेदवारासाठी सोडली। राष्ट्रवादी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढे न्यायची आहे। चिन्हही आपल्याकडे राहायचंय, पक्षही आपल्याकडे राहायचा आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायची नाही। आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा पक्ष झालाय, राष्ट्रीयत्वाची मान्यता आपली रद्द झाली, ती परत आपल्याला मिळवायची आहे। अवघ्या 4 जागा 42 आमदार घेऊन गेलो हे मोठ्या फुशारकी मिरवणारे, ह्यांना फक्त 4 जागा लोकसभेच्या। मग एवढा अट्टास केला, एवढा पक्ष चोरला, एवढा गद्दारी केली, ही सगळी करून तुमचा काय उपयोग झाला? आणि उद्या लोकसभेच्या नंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि ह्यांना सगळ्यांना मंत्रिपदावरून पायउतार करून फक्त आमदार ठेवलं तरी आम्हाला नवल अजिबात वाटणार नाही। साताराच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय झाला आहे। उमेदवारच्या वतीमध्ये घोषणा जरूर त्या ठिकाणी झाली, पण त्याच्या समकक्ष दर्जाचं खासदारकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मित्र पक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। अलायन्स ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला काही जागा या सोडाव्या लागतात। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच खासदार आहे, त्याच्या मोबदल्यात आम्हाला 5 जागा, लक्षद्वीपची 6 जागा आणि साताराच्या संदर्भात झालेले निर्णय 7 जागांच्या वरती आज आम्हाला या महायुतीच्या माध्यमातून संधी मिळते। चिन्ह आणि पक्षाच्या वादात राष्ट्रवादीचे 2 गट झाले, मात्र प्रत्यक्षात घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना फक्त बारामती आणि शिरूर या 2च लोकसभांमध्ये होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता। कोल्हापूर आणि साताऱ्यात पक्ष स्थापनेची बीजं रोवली गेली, चिन्हही याच जिल्ह्यात निश्चित झालं। मात्र तेच घड्याळ यंदा या दोन्ही जिल्ह्यातनच गायब झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सबंध देशाच्या कानाकोपऱ्यावर जाण्याच्यासाठी आजपासून मार्ग चोरतोय। तुमच्यातल्या वडीलधाऱ्यांचे त्याला आशीर्वाद पाहिजे, सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहिजे आणि तरुण पिढीने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली पाहिजे। स्थापना वर्ष म्हणजे 1999, 2004 आणि 2014 या तिन्ही वेळेस कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खासदार होते। साताऱ्यात 1999, 2004, 2014, 2019 सार्वत्रिक निवडणूक, 2019ची पोटनिवडणूक या 5ही वेळा राष्ट्रवादीचे खासदार जिंकले। यंदा शरद पवारांच्या गटाच्या तुतारी चिन्हावर उमेदवार असले तरी अजित पवारांच्या घड्याळ या चिन्हावर उमेदवार नसणार आहेत। माढ्यात 2009ला शरद पवार, 2014ला विजयसिंह मोहिते पाटील खासदार राहिले। यंदा शरद पवारांच्या गटाच्या तुतारी चिन्हावर उमेदवार आहेत, मात्र घड्याळाऐवजी युतीकडनं भाजपचे उमेदवार असणार आहेत। राष्ट्रवादी स्थापनेपासून ते पक्ष फुटीपर्यंत सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, माढा या 5 जागा सातत्यानं लढवत आली होती। मात्र फुटीनंतर या भागात घड्याळ चिन्हावर एकही उमेदवार नाहीये, तर शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर 2 उमेदवार आहेत।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.